tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. Right up over the wicket. पहिला चेंडू ब्रेक अप्रतिम सुपर यावेळेला लेंथ लाईन अप्रतिम तिंका प्रेशर कसं करायचं आहे समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला माहिती असणं खूप गरजेचं आहे. एंड टू द गॅप रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून चेंडू निघून जातो एक्स्ट्रा कव्हरला. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते कैलाश याच्या मार्फत. ॲक्युरेट थ्रो येत नाहीये परंतु 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला मैदानात अप्पा ट्रॉफी 2017चं शानदार आयोजन. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करायचा प्रयत्न लॉक केला जाईल. चेंडू मात्र यावेळेला आउटपिच चेंडू होता. जैसे गेंद वैसी नसीहत 6 धावा येताना स्कोरबोर्ड वर लागल्यात आहेत. यावेळेला प्रतिम बॅकफुटला जाऊन जटर पुश केलं जातं. हे सेन्सिबल क्रिकेट, हे बुद्धिमत्तेचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते रुपेश पागे याच्याकडून. कारण त्याला माहित आहे गोलंदाजाला सन्मान देणं सुद्धा हे अर्थ कर्तव्यकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला प्रतिम ग्लान्स केला जातो चेंडूला. चेंडू निघून जाईल पायासाठी बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्ररक्षण पुढे येतं. तत्पूर्वी 2 धावा अंकित केल्या जातील. पैकी येईपर्यंत 2 धावा येतात. अप्रतिम सुंदर इथे चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांचं सुद्धा आम्ही शतश आभार व्यक्त करतोय. यावेळेला करण्याचा प्रयत्न मात्र डबल माइंड मध्ये होता. फलंदाज नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. जर हिट झाला असता तर नक्कीच यावेळेला दीपक लहांगे बॅक टू डगआउट मध्ये आपण पाहतोय प्रवेश द्वार. यावेळेला डबल माइंड मध्ये होता. पायाचा दुरून क्षेत्ररक्षक येतोय. तत्पूर्वी 1 धाव येईल. दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. बॅकअप मिळतोय आणि 2 धावांसहित संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. गावदेवी भाताणे या संघाची 15 पाहतोय. मंगेश याला पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला यस प्लम होता आणि फलंदाज बाद होताना आपण पाहतोय मिळाली. धन्यवाद. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न अप्रतिम सर्किट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि सरळ चेंडू निघून जातो डी झोन मध्ये टिकलर झोन मध्ये आपण पाहतोय. आणि धावसंख्या जर आपण नाटक पसरलेलं आहे. यावेळेला पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न केला होता. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. होतं मीनाच्या ग्राउंडवर आणि तेव्हापासून त्याने डेब्यू केला गेला धानी संघामध्ये. यावेळेला करण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जय विश्वकर्मा याच्या हातामध्ये कॉटन बोल्ड आणि यावेळेला फलंदाज बाद होताना एक सुमात्र संघी त्यानंतर संख्या जर आपण पाहिली तर 17 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न योगेश पाटील. यावेळेला काही संपुष्टात येईल का पूर्ण विराम लागताना मात्र या ठिकाणी नंदकुमार पाटील गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होता. किती चेंडू अजूनपर्यंत जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र निघून जातो पाहायचं आहे. व्यासपीठ अधुरं असतं आणि ज्यावेळेला ते एकत्रित येतात त्यावेळेला नक्कीच ऑल इज वेल ही स्पर्धा म्हणून ओळखली जाते. आणि अप्रतिम शेख आपल्याला पाहायला मिळतं. सलीम शेख याचे सुपुत्र. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू मात्र ऑफ साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल. मंगेश मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1च धाव येते आणि 1 धावेसहित संघाची धावसंख्या जाऊन नंदन सरका गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळेला चेंडू निघून जातो पाहतोय. पंच वाईटचा इशारा करताना राईट ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला अप्रतिम ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग, सुपर डिलिव्हरी, सुपर लेंथ लाईन पाहायला मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर ही थिंकिंग पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळते. नंदन यावेळेला खेळण्याचा प्रयत्न बॅकलेनचा उपयोग केला गेला होता. खेळायचं होतं ऑन साईडला मात्र चेंडू निघून जातो ऑफ साईडला. आपण पाहतोय आसिफ शेख मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1च धाव येते. गुड फील्ड गुड थ्रो पाहतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल होईल का. कलवा मात्र पुढे सरसावतोय. यावेळेला मात्र सुंदर प्रयत्न केले गेले होते. अप्रतिम एफर्ट आपल्याला पाहायला मिळाले कलवा याच्याकडून. एक नवतरुण भारताचा सितारा खेळाडू मात्र यावेळेला कॉम्प्रोमाइज करावं लागतोय. आणि नंदन क्लास गोलंदाजी आतापर्यंत 4 गोलंदाजांनी हाताळले. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडू यावेळेला आपण पाहतो. चेंडू पहिला चेंडू मंगेशकर मिस टायमिंग मात्र चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये. 1 धाव ही धाव फलकर अंकित होईल. इकलर चॉकलेट जसं गोड. पुढचा चेंडू मात्र हा चेंडू उजव्या एसटीच्या बाहेर. वाईटचा इशारा. ही स्पर्धा जर आपण पाहिली तर या स्पर्धेकरता व्यवस्था केली ओम साई मोटर्स संदीप राठोड यांच्याकडनं. यावेळी मात्र हा चेंडू आपण विना विलंब नाणेफेकी करता यायचं आणि हा षटकार. दॅट्स द विकेट. एक जबरदस्त प्रहार. पुढचा चेंडू मंगेश करता. हा चेंडू फक्त पाहिलाय सुंदर क्रिकेट नंदकुमार पाटील दाखवतोय. हा चेंडू चांगल्या पद्धतीचा नंदकुमार पाटीलचा अप्रतिम पद्धतीने खेळून काढलाय. सिंगल 1 धाव. सिंगल से जब काम. चेंडूचा खेळ झालाय तो 5. शेवटचा चेंडू जय विश्वकर्मा याला याच्या मस्तकवर दस्तक दिली आहे. जागा केलाय. खडबडवून जागा केलाय जय विश्वकर्माला. जी झोप बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र फलंदाज बाद. नंदकुमार पाटील या ट्रायर मैदानामध्ये. विश्वनाथ जाधव आणि झेल उडालाय. महत्वाचा झेल आहे आणि पकडला जातोय.
आपल्या बॉलिंग मार्कवर हॅट्रिकची संधी साधण्याकरता हा चेंडू फक्त दिशा दिली, चेंडूला ढकलवून काढला. डिक्लेरेशन झोन मध्ये 1 धाव मिळेल. 10 धावांची गरज आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र जय याने पुन्हा एकदा एक चांगलं क्रिकेट, एक चांगलं क्रिकेट, फक्त दिशा दिली असणार आहे, त्यामुळे महत्वाचा सामना आहे हा. आसिफचा एक फटका गॅप मधनं खेळला गेलाय, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधनं 1 बाउन्स चेंडू सीमा पार, एक अप्रतिम. पुढचा चेंडू यावेळी मात्र हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला. 1 धाव तर निश्चित रूपाने मिळेल. एकेरी धावेने धावसंख्या 1 न वाढते आणि एकेरीने वाढून धावसंख्या. यावेळी मात्र हा चेंडू ज्यावर 1 धाव मिळवली गेली. बाईकची कालीव संघ हा चेंडू मात्र ऑन साइडच्या दिशेने 1 धाव तर निश्चित रूपाने मिळेल आणि दुसऱ्या धावेकरता धावतील का? दुसऱ्या धावेकरता वेगाने पुढे येत आहेत आणि पूर्ण जय विश्वकर्मा याची एक जबरदस्त